स्ट्राइक एंड वरती मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मागील सामन्यातील हिरो स्ट्राइक एंड वरती पहिला चेंडू खेळेल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला शॉट एक्स्ट्रा कावाला चांगलं क्षेत्ररक्षण नॉन स्ट्राइक एंडला फेक आहे परंतु एक धाव मिळेल या चेंडूवरती. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं होतं क्षेत्ररक्षण परंतु ती फेकी जर पाहिली तर थोडीशी ढिलाई आहे. मिड विकेटला बबल नाईक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला दाजी नाईक 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात लेफ्ट हँडर गोलंदाज विशाल नाईक याचा पुढील चेंडू राईट स्ट्राइक एंडवरती तेजस. वेगवान चेंडू थोडासा जर पाहिला तर डाव्या स्टीच्या बाहेर हा चेंडू अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू. यानंतर सामना दोन्ही पराभूत क्रिकेट संघ रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष आई माऊली संघाचा सामना असेल. टॉससाठी दोन्ही कडदार आपण लवकरात लवकर या. तेजस जोलेकर स्ट्राइक एंडवर. यावेळी जर पाहिला तर पुन्हा एकदा त्याच लेंथवरती आणि त्याच लाईनवरती चेंडू पाहायला मिळाला. डाव्या शीच्या बाहेरून चेंडू विकेट किपरकडे ट्रॅव्हल करतोय. विनय पावणोजी याच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडू या धावफलकावर सांघिक धावसंख्या या अतिरिक्त धावेने 3 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पुढे टाकलाय समोर खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लावड पेल पायचीसाठी आउट दॅट परंतु चेंडू जर पाहिला तर थोडासा अतिरिक्त उंची देखील प्राप्त करतोय. बाईच्या स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात एक धाव संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 4 धावा धावफलकावर. अपील जर पाहिलं तर अगदी मोठ्या आवाजात मैदानात झाल्या उत्साहात पाहायला मिळाला. आत्मविश्वास थोडासा कमी. अतिरिक्त उंची प्राप्त करणारा तो चेंडू थायस पॅडवरती लागला. स्टंपांच्या वरून जाणारा चेंडू इम्पॅक्ट तोच पाहायला मिळाला पंचांकडून. लेग बायच्या स्वरूपात एक धाव स्ट्राइक एंडवरती तेजस जोलेकर. चांगला चेंडू खोलवर टप्पाचा खोदून काढला. ऑन सेटला फटका शॉट मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. छोट्या चढीचा क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव रोखू शकले नाहीत. सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 5 धावा धावफलकावर. पहिलं षटक मागील पहिल्या इनिंगचा विचार केला तर तब्बल 15 एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात. उभा धावणा क्रिकेट संघाने यावेळी अजून एक चांगला चेंडू पुढे टाकला. अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेल एक मिडविकेटच्या क्षेत्रात परंतु चेंडू पॅडला स्पर्श करतोय. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूला सांघिक धावसंख्या देखील जी स्थित धावफलकावरती 5 धावा 58 धावसंख्येचा पाठलाग हा या सामन्यादरम्यान पाहायला मिळतोय. बॅटची कडा आवाज आलाय मैदानात. फलंदाज राकेश सारंगला माघारी पाठवलं. गोलंदाज विशाल नाईक याने पहिला ब्रेक थ्रू समोरच्या आक्रमक फलंदाजाला इन्फॉर्म बॅटरला बाद केलाय. विशाल नाईक या गोलंदाजाने विकेट आपल्या संघासाठी मिळवून देतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर एक बाद 5 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात विस्फोटक फलंदाज मागील सामन्यातील हिरो मॅच फिनिशर राकेश सारंग बॅक टू दी पवेलियन. एक बाद सांघिक धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅकेज बडा धमाका. स्ट्राइक एंडवरती मोहित हा बॅटर पाहायला मिळतोय. सध्या सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती चर्चेतील नाव गाबित माणूस मोहित स्ट्राइक एंडवरती वन डाऊन बॅटर. यावेळी परफेक्ट ओव्हरकर पाहायला मिळालाय आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने यष्ट्यांच्या समोर LBW होतोय. बॅक टू बॅक 2 विकेट विशाल नाईक या गोलंदाजाने मिळवल्यात. मोहित देखील गोल्डन डकचा बनलाय शिकार. 2 बाद सांघिक धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक भेदक मारा अचूकतेवरती गोलंदाजी कंजूशी करणारं षटक आणि 58 धावसंख्येला बचाव करत असताना गोलंदाजी सुरुवात होणं अपेक्षित होतं. वेदा परिस्फोट मातोंड क्रिकेट संघासाठी ती सुरुवात मैदानात करून दिल्या. विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज विशाल नाईक याने 2 विकेट धावा बनवण्यासाठी प्रयत्न मैदानात शर्तीचे केले जात आहेत.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। सुरुवातीला जर पाहिलं तर राकेश सारंग देखील थोडासा संयमी पाहायला मिळाला, कुठेतरी पहिल्या षटकात तो संयम दाखवण्याचा प्रयत्न, परंतु राकेशची विकेट मिळवल्यानंतर मोहित देखील गोल्डन डकचा शिकार बनलाय। यानंतर सामना आपण पाहतोय दोन्ही पराभूत संघ रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष आई माऊली तळवणे या दोन संघादरम्यान आणि टॉस जिंकलाय आई माऊली तळवणे क्रिकेट संघ। आपला निर्णय काय असेल तो आपण त्वरित कळवायचा आहे। यानंतर लगेचच आजच्या दिवसातील चौथा सामना हा आपण खेळवणार आहोत या मैदानावरती। गोलंदाजीत बदलाव पाहायला मिळतोय। दुसऱ्या षटकादरम्यान सिद्धेश राईट अबाउट द विकेट असेल। पहिला चेंडू समोर फटका खेळ आहे, वाडी स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक विदुल आलाय, कमालीचा झेल टिपलाय विदुल या क्षेत्ररक्षकाने। तेजसची देखील खेळी समाप्त होते। तिसरा धक्का सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा क्रिकेट संघाला। क्षेत्ररक्षक विदुल याचा हा कमालीचा झेल, अगदी लोअर डीप झेल होता आणि त्यावरती नियंत्रित शरीरावरती नियंत्रण ठेवलंय आणि अखेरच्या षडापर्यंत ज्या नजरा ठेवल्या या झेल्स वरती। प्लेकर याही सामन्यात थोडासा निराश पाच धावा धावपलकावरती मागील दोन चेंडूवरती 2 विकेट पहिल्या षटकात आणि त्यानंतर या षटकाची सुरुवात देखील विकेट मिळवत असताना गोलंदाज सिद्धेश करताना पाहायला मिळतो। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले स्ट्रायकी एंड वरती अनिरुद्ध आणि नॉन स्ट्रायकी एंड वरती प्रज्वल हा फलंदाज। 58 धावांचा पाठलाग विजयासाठी अजूनही करायचे आहेत। 53 धावा या सामन्यादरम्यान। पुढील चेंडू असेल वेगवान चेंडू दांडी गोल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अनिरुद्ध याची क्लीन बॉल यष्ट्या विकेट सिद्धेश या गोलंदाजच्या खात्यामध्ये। बॅक टू बॅक सफलता मैदानाच्या आत विदा परिस्फुट माथून क्रिकेट संघाच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळतात। प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला पूर्णपणे या 58 धावांपासून दूर ठेवण्याचा तो प्रयत्न सफल होतोय। सलग 2 चेंडूवरती 2 विकेट। अनिरुद्ध देखील गोल्डन डकचा शिकार 0 धावसंख्येवरती बाद होतोय। सांघिक धाव 4-5 धावा धावपलकावर। कमालीची गोलंदाजी अप्रतिम स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय विशाल नाईक आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकात सिद्धेश याचा देखील हा स्पेल विकेट मिळवून देणारा विदा परिस्फुट मातोंड क्रिकेट संघासाठी। अनिरुद्ध माघारी परतल्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अक्षय मैदानात दाखल होतोय। प्रज्वल याची साथ देण्यासाठी एखाद्या तरी फलंदाजाला दाजी नाईक याच्या खेळीप्रमाणे त्याला प्रत्युत्तर देणारी खेळी मैदानात करावी लागेल। 15 चेंडू 30 धावांची ती बहारदार खेळी ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकार। दाजी नाईक याच्या बॅटमधून सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली या सामन्यादरम्यान बहारदार फटकेबाजी करताना मैदानात पाहायला मिळाला आणि त्याला त्या खेळीला प्रत्युत्तर देणारी एखादी खेळी करावी लागेल। यावेळी पुलचा फटका मिड विकेटला, चेंडू जाईल हवाई सफर करेल मिड विकेट सीमारेषा पलीकडे स्टँड ऑन डिलेवर षटकार अक्षयच्या बॅटमधून मैदानात उतरल्या इनिंगची सुरुवात केली आहे या अफलातून बेधडक सागिक धावसंख्या 11 धावा धावपलकावरती। जी धावसंख्या काही वेळ स्थिरावली होती या धावपलकावरती त्या धावसंख्येला थोडीशी गती दिली आहे। मोठ्या फटक्याने अक्षयच्या बॅटमधून निघालाय। पुढील चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेट सिद्धेश यावेळी चांगला फटका परंतु बॅकवर्ड स्क्वेलेगच्या क्षेत्रात चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रात। फटका चांगला खेळला होता फलंदाज अक्षयने परंतु निर्बंध क्षेत्र या मैदानावरती आणि त्या निर्बंध क्षेत्रात चेंडू प्रवास होत असताना एकच धाव मिळेल या चेंडूवरती। सागिक धावसंख्येत बदलाव धावपलकावरती 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात। 58 धावांचा पाठलाग विजयासाठी अजूनही जर पाहिलं तर 46 धावांची आवश्यकता या सामन्यात। 4 षटकांचा हा सामना। दुसरा षटक आपण पाहतोय जे प्रगतीपथावरती सिद्धेशने सुरुवातीच्या 2 चेंडूवरती विकेट मिळवला परंतु त्यानंतर एक मोठा फटका षटकार निघाला स्ट्रायकी एंडवरती प्रज्वल पुढे टाकलाय असताना बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची लेमन कट घेत असताना चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रात निघाला। एक धाव तर नक्कीच मिळेल या चेंडूवरती कारण निर्बंध क्षेत्र घोषाकी क्षेत्र आणि तिथे एक धाव निघत असताना सागिक धावसंख्या 13 या धावपलकावरती। आजचा तिसरा दिवस आपण पाहतो या स्पर्धेचा श्री सिद्धेश्वर पुरेदेवी मित्रमंडळ तळवडे आयोजित श्री सिद्धेश्वर पुरेदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा क्रिकेटचा रणसंग्राम। हा क्रिकेटचा थरार
या क्रीडांगणावरती. पुलचा फटका स्क्वेलेगला, पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल आणि चेंडू केलाय गोल सीमारेषा पार. आलाय षटकार अक्षयच्या बाळमधून सिद्धेशच्या विरोधात या अंतिम चेंडूवरती आणि या षटकाने धावसंख्या धावपलकावर समाप्तीनंतर धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावपलकावरती सिद्धेश्वर दाळकर उभादाडा क्रिकेट संघ 4 गडी बाद 19 धावा जमवते. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 19.50च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. आता प्रतिषटक जवळपास 20 धावा या काढाव्या लागतील. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली राजेश या गोलंदाजाने, तर ओमकार पांढरे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. दर्शन गावडे, ओमकार पांढरे यांच्याकडून पारितोषिकांचा वर्षाव आजच्या दिवसासाठी प्रत्येक खेळाडूवरती. आणि आज जर पाहिलं तर वेंगुर्ला तालुक्यातील हे दोन्ही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही दर्जेदार संघ आहेत. नाही जर पाहिले तर अस्तित्वाची. फुल टॉस चेंडू फटका इनसाइड आउट खेळा वाडी स्लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू प्रवास करताना पाहायला मिळतो. एक धाव तर बंदी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, थोडीशी ढलाई, हानाची स्थिती. रनआउटच्या स्वरूपात कोणता फलंदाज बाद होईल, परंतु विकेट इथे मिळाले आहे. रनआउटच्या स्वरूपात वेदा परिस्फुट बातून क्रिकेट संघाला 5वा धक्का. दुसरा धावेचा प्रयत्न, हानाची स्थिती. अगदी मधल्या खेपट्टीवरती येत असताना दोन्ही फलंदाज स्थिरावलेत आणि त्याच ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज अक्षय जो माघारी परतो, ज्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले होते कुठेतरी तरी आशा पल्लवित केलं होतं या सामन्यादरम्यान, परंतु अक्षयची विकेट रनआउटच्या स्वरूपात ही मैदानाच्या आतमध्ये गमावली आहे. सिद्धेश्वर दाळकर उभादांडा क्रिकेट संघाने अक्षयच्या बॅटमधून धावा निघत होत्या, मोठे फटके निघत होते आणि ज्यावेळी संधी असते एक चांगली खेळी करण्याची त्यावेळेला नक्कीच कुठेतरी ते मैदानात संयम दाखवणं देखील खूप महत्त्वाचं. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. दोन्ही बॅटरचा हानाची स्थिती, यस नो वेट हे शब्द उच्चारणं खूप महत्त्वाचे असतात. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये देखील आणि त्याचबरोबर फिल्डिंगमध्ये देखील. परंतु इथे जर पाहिलं तर तो ताळमेळ खराब. रनआउटच्या स्वरूपात विकेट, 5वा धक्का, सागिक धावसंख्या 5 बाद 20 धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज मैदानात नॉन स्ट्रायकी एंडवरती मंथन पाहायला मिळते. स्ट्रायकी एंडवरती फलंदाज सज्ज असेल. यावेळी ऑन सेटला जर समोर पाहिलं तर समोर फटका खेळ्या स्ट्रेट ड्राईव्हचा फटका व बॅटने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दाजी नाईक याने चेंडू अडवलाय फेकी. स्ट्रायकी एंडवरती एकच धाव मिळाल्या चेंडूवरती. एकेरी धावेने सागिक धावसंख्येत बदलाव. धावपलकावरती 21 धावा 58 धावसंख्येचा पाठलाग. विजयासाठी अजूनही 37 धावांची आवश्यकता या सामन्यादरम्यान आणि या 37 धावांचा स्ट्रायकी एंडवरती मंथन. फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग फटका. बॅटच्या अगदी वरील भागाला चेंडू लागत असताना पॉईंटला निघालाय चेंडू. एकच धाव मिळेल. संकेताचं चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने सागिक धावसंख्या 22 धावा धावपलकावर. पहिल्या इनिंग दरम्यान 58 धावांचा पाठलाग. या सामन्यादरम्यान 22 धावा धावपलकावरती. विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. मोठे फटके हे खेळावे लागतील प्रज्वल आणि मंथन या बॅटरला. हाफ ट्रॅकर चेंडू, पुलचा फटका ऑन साईडला टिपकाऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. विदुल आलाय झेल खाली, त्याने टिपलाय झेल. फलंदाज प्रज्वल होईल बाद. अजून एक धक्का. सिद्धेश्वर दाळकर उभादांडा क्रिकेट संघाला. प्रयत्न खूप चांगले होते मोठ्या फटक्यासाठी, परंतु हा स्ट्रायबिंग फटका झेलात रूपांतर होतोय. प्रज्वलची विकेट मागील चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात ती विकेट आणि त्यानंतर जर पाहिलं तर प्रज्वल हा बाद होतोय.
22 धावा धावफलकावरती 58 धावसंख्येचा पाठलाग या सामन्यादरम्यान सुरुवातीलाच विकेट गमावल्यानंतर जो दबाव निर्माण झाला होता तो दबाव अक्षयने हटवला होता दोन मोठ्या फटक्याने, परंतु अक्षय रनआउटच्या स्वरूपात विकेट झाल्यानंतर ती विकेटची पडझड विकेट एकामागोमाग गमावल्या जातात. येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी विकेट हॅट्रिक मिळवली राजेशने तर 5,000 रुपयाचं पारितोषिक ओमकार पांढरे यांच्याकडून यावेळी चांगला चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली, चेंडू गलीच्या क्षेत्रात निघाला, शरीराचा वेध घेत असताना एक धाव तर नक्कीच पूर्ण झाली या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. एकेरी आणि दुहेरी धावेने फक्त सागिक धावसंख्येत बदल घडेल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता या 58 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी कडे विजयासाठी 8 चेंडू 35 धावांची आवश्यकता. प्रतीक आणि मंथन मैदानात स्ट्राइक एंडवरती मंथन यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा गोल्डन स्पॉटवरती चेंडू पिच केलाय, वेगात चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू निघतोय आणि या निर्धाव चेंडूने षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सागिक धावसंख्या धावफलकावरती 23 धावा, विजयासाठी 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती आता मोठा फटका म्हणजे 6 धावांसाठी तो फटका खेळावा लागेल. फलंदाज प्रतीक डिसोलकर याला 6 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण या सामन्याचं. 58 धावांचा पाठलाग पहिल्या इनिंग दरम्यान दाजी नाईक याच्या बॅटमधून 4 षटकार, 30 धावांची बहारदार खेळी. पहिल्या सामन्यात नक्कीच थोडंसं निराश केलं, परंतु या सामन्यादरम्यान ती महत्त्वपूर्ण खेळी साकारली आपल्या संघासाठी. ज्यावेळी संघ जर पाहिला तर संकटामध्ये होता, धावांसाठी संघर्ष करत होता, त्यावेळी ती 30 धावांची बहारदार खेळी आणि त्या 30 धावांच्या मोबदल्यात धावफलकावरती 57 धावा, 58 धावसंख्येचं लक्ष आणि त्या 58 धावांचा देखील बचाव करत असताना चांगले गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. वेदा परिस्फोट मातून हुडावडा क्रिकेट संघाकडून अंतिम षटक, 6 चेंडूंचा खेळ बाकी या सामन्यादरम्यान. गोलंदाजी मार्कवरती बदलाव पाहायला मिळतोय. विनय पावणोजी राईट अप ओव्हर द विकेट असेल. पहिला चेंडू मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत खेळाय, बबलला एक झेल खाली, सेफ हँड झेल पकडताना पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट, प्रतीक देखील माघारे परतोय, बनतोय डगआउटचा शिकार. 7-5 सागिक धावसंख्या. वेदा परिस्फोट विठोबाच्या बॅटमधून यावेळी चांगला फटका, क्रॅकिंग फटका, मिड विकेटला चेंडू केलाय गोल, सीमारेषा पार, स्टँड ऑन डिलिव्हर षटकार विनयच्या विरोधात आणि या षटकाने सागिक धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. 7 गड्यांच्या मोबदल्यात मोठ्या फटक्या चेंडू पुलचा फटका, चेंडू हवेत खेळाय, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय छोट्या चरीचा, परंतु कमालीचं झेल टिपलाय त्याने. अजून एक विकेट, विठोबा माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. 8वा धक्का, सागिक धावसंख्या 8 धावफलकावरती 29 धावा. टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक यांचे वडील नाईक काका यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेदरम्यान. 29 धावा धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावसंख्येचा पाठलाग. सामना जर पाहिला तर नक्कीच आता कठीण बनलाय. सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा क्रिकेट संघाला, परंतु अजून एक हे प्रत्येक सामन्यात, त्यामुळे प्रत्येक सामन्यात पराभूत झालेल्या संघाला अजून एक संधी जी मिळते या स्पर्धेत पुन्हा एकदा एक चांगला खेळ करत असताना पुनरागमन करण्यासाठी. क्रिकेट या खेळात तुमची मेहनत, तुमचे कष्ट, तुमची जिद्द ही पाहिली जाते, त्यामुळे जिद्द हे अंतिम क्षणापर्यंत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात नवीन फलंदाज लेफ्ट हँडर बॅटर तन्मय पडवळ. यावेळी चेंडू जर पाहिला तर डाव्याशीच्या बाहेर चेंडू स्पेअर घोषित केला आणि त्याचबरोबर बायच्या स्वरूपात देखील एक अतिरिक्त धाव, 2 अतिरिक्त धावरे सागिक धावसंख्या 31 धावा धावफलकावरती. तन्मय स्ट्राइक एंडवरती लेफ्ट हँडर फलंदाज. यावेळी चांगला चेंडू, खोलवर टप्पाचा चेंडू, अलॉंग द विथ कार्पेटचा फटका, वाईड स्लॉंग ऑफच्या क्षेत्रात विशाल नाईक याने चेंडू रोखला. 1 धाव तर नक्कीच पूर्ण होईल या चेंडूवरती आणि एकेरी धावरे सागिक धावसंख्या धावफलकावरती 32 धावा.
8 गड्यांच्या मोबदल्यात. औपचारिकता बाकी या सामन्यादरम्यान. विजयासाठी अजूनही जर पाहिलं तर 26 धावांची आवश्यकता. 32 धावा या धावपलकावरती. मंथन स्ट्रायकी एंडवरती. षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी पुलचा फटका मंथनच्या बॅटमधून. पूल पॉवरफुल आणि सक्सेसफुल देखील. डिपका उकोडाच्या वरून चेंडू सीमारेषा पार. आलाय षटकार आणि या षटकाने सागिक धावसंख्या 38 धावा. काका यांच्याकडून क्रिकेटवरती जीवापाड त्यांचं प्रेम. यावेळी बॅक टू बॅक दुसरा षटकार मंथनच्या बॅटमधून. सामना जरूर हरलाय सिद्धेश्वर दाळकर उभादाडा क्रिकेट संघाने, परंतु मंथनने देखील स्वतःजवळ असलेली मोठ्या फटक्यांची क्षमता त्याने सिद्ध केल्या मैदानात. विनयच्या विरोधात सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. आणि या सामन्यादरम्यान जर पाहिलं तर तब्बल 19 धावांनी या सामन्यात पराभूत ठरतो. एक मोठा विजय मिळवलाय वेदा परिस्फोट मातोड हुडावडा क्रिकेट संघाने. विजेता संघाचा हार्दिक अभिनंदन. पराभूत क्रिकेट संघाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. विनंती असेल अवधूत दळवीला की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. पाडगावकर काका यांच्या शुभ हस्ते आपण हे 100 रुपयाचं पारितोषिक अवधूतला देतोय, ज्याने एक चांगला झेल पकडलाय मिडविकेटच्या क्षेत्रात. आजच्या दिवसातील तिसरा सामना समाप्त होतोय आणि सलग 2 सामने विजय होत असताना अंतिम दिवसासाठी क्वालिफायरसाठी पात्र ठरलाय विदा परिस्फोट मातोड होडावडा क्रिकेट संघ. 58 धावसंख्येचा बचाव या सामन्यात. कमालीची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. फलंदाजीत देखील दाजी नाईक याचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. 30 धावांची ती बहारदार खेळी आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी टेनिस सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. विनंती असेल दाजी नाईक यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आजच्या दिवसातील चौथा सामना दोन्ही पराभूत क्रिकेट संघादरम्यान नॉकआउटचा हा सामना असेल. विजेता संघ पुढील सामन्यात लढाई करेल. लढत असेल ती सिद्धेश्वर विपक्ष या सामन्यातील विजेता संघ. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा बदलाव आवाज असेल. रोशन गावडे जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये या सामन्यासाठी.
सिद्धेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व दुसऱ्या पर्वामध्ये महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूनं आई स्पोर्ट माहुली तळवणे विपक्ष रोई स्पोर्ट वेंगुर्ला दोन दिग्गज संघ आहेत आणि दोन दिग्गज संघाची क्रांतिका या महत्त्वपूर्ण सामन्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये प्रथमतः फलंदाजीची संधी भेटले ते म्हणजे आई माऊली स्पोर्ट ढवणे क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः फलंदाजी करत असताना 24 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे येणारी वेळ येणारी काळ ठरवेल मैदानावरती. सुंदर क्रिकेटची स्पर्धा आपण या अगोदरचा सामना जर पाहिला तर मात्र सुंदर स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं. वेडा स्पोर्ट ओढाओढा माटोन क्रिकेट संघाच्या माध्यमातून विजयी संपादन केलं आहे आणि क्वालिफायर उद्याच्या दिवसासाठी क्वालिफायर सामना आपल्याला पाहायला मिळेल. वेडा स्पोर्ट ओढाओढा माटोन क्रिकेट संघ वेडा स्पोर्ट ओढाओढा माटोन क्रिकेट संघाचे संघ मालक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजनजी पेडणेकर सर हे देखील उपस्थित होत आहेत. महत्त्वपूर्ण सामन्याच्या दरम्यान नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतायत ते म्हणजे आई स्पोर्ट माहुली तळवणे क्रिकेट संघ आणि प्रथमतः सलामी बिनीचे फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं गणेश आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूनं प्रतीक हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण करावं लागेल. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये 40-50 गाठावे असा प्रयत्न नक्कीच करावा लागेल मैदानावरती. परंतु गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक हा गोलंदाज प्रत्येककडे देखील क्षमता आहे. रफ्तार का सौदागर म्हणून ज्याला ओळखलं जाते. बऱ्याचशा स्पर्धेत आक्रमकतेची गोलंदाजी आहे. वेगावर नियंत्रण ठेवत गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं गणेश तर नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं पाहायला मिळतोय प्रतीक हा बॅटर. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक. पंच आमच्याकडे ग्रीन सिग्नल सामना चालू होण्याची खूण आमच्या दिशेनं करतायत. यावेळी मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी मात्र फटका फसला होता आहे. पॉईंटच्या दिशेनं मात्र चेंडूचा मार्गक्रमण झाला आहे. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव सहजरित्या प्राप्त केले. धावांचं अकाउंट ओपन केलं आहे आई स्पोर्ट माहुली क्रिकेट संघाच्या माध्यमातून. आई माहुली तळवणे विपक्ष आपल्याला पाहायला मिळतं आहे. रोई स्पोर्ट वेंगुर्ला दोन दिग्गज संघ आहेत. दोन दिग्गज संघाची क्रांतिका महत्त्वपूर्ण सामन्याच्या दरम्यान आजच्या तिसऱ्या दिवसात आपल्याला पाहायला मिळते आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं प्रतीक हा बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र नक्कीच बोट फिरवले. यावेळी मात्र स्लोअर प्रकारचा चेंडू फलंदाजाला हायलो करत चेंडू यष्टिक्षकाच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव त्यानंतर गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गवरती वापसे आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची गणना आमच्या डगआउटमध्ये केली गेले कमबॉक्समध्ये. यावेळी मात्र फटका फसलाय. यावेळी मात्र शर्तीचे प्रयत्न हे आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर चेंडू अडवण्यात यशस्वी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा नक्कीच वाचवल्या मैदानावरती. सुंदर एफर्ट आपल्याला पाहायला मिळते. चांगले क्षेत्ररक्षण झालं आहे तर गोलंदाजचा देखील नक्कीच आत्मविश्वास उंचावला जात आहे. तो आत्मविश्वास उंचावला आहे. क्षेत्ररक्षण करत असताना कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आहे.
नक्कीच आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 4 धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकानं. कमालीचं यावेळी मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाले प्रत्येकच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या दरम्यान. यावेळी मात्र जो षटकार गेला असता तो क्षेत्ररक्षकानं अडवला. त्यानंतर आक्रमण देखील पाहायला मिळत आहे मैदानावरती. प्रत्येकच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून धावाचा हाय बोलला जातोय. धावांचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. मारुती गोलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू फलंदाजाचा होता तर दुसरा चेंडू गोलंदाजाचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. कमबॅक करणारी गोलंदाजी, वापसी करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येककडनं. या अगोदरच्या चेंडूवर षटकार प्राप्त केलाय प्रत्येक या बॅटरकडनं. त्यानंतर मात्र वापसी करून दिले आपल्या संघासाठी प्रत्येक या गोलंदाजानं. यावेळी मात्र बॅटची बाहेरील कड आवाज तर नक्कीच आलाय, परंतु बॅटची बाहेरील कड घेतल्यानंतर यष्टिकेशकाचा सहारा देखील नक्कीच मिळालाय आणि फलंदाज पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळते. डगावचा शिकार बनलाय प्रत्येक हा फलंदाज. शेवटच्या चेंडूवर फलंदाज माघारी परतलाय. त्यानंतर मैदानावरती न्यू बॅटरचे वर्णी लागले. मुन्ना हा बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मारुती गोलंदाज ते मीटिंग जरूर लागले मैदानावरती. त्यानंतर गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या दिशेनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शुभम हा गोलंदाज. पहिलं षटक समाप्त झालंय. धावा बनल्या मैदानावरती 9 धावा. यावेळी मात्र चेंडू सोडून दिला जातोय. पंचांना रिफेल केले. थर्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळते. थर्ड अंपायर निर्णय देतील. पंचांच्या माध्यमातून विचार केलाय किशोरजी भगत सर, स्क्वेअर लेग पंच प्रदीप पेडणेकर सर आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत तिसरं पंच राधाकृष्ण पेडणेकर सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सामन्याच्या दरम्यान काय घडलंय या मैदानावर ते येणारी वेळ येणारी काळ ठरवेल. यष्ट्यांचा वेध नक्कीच घेतलाय, परंतु काय असेल निर्णय पंचांचा. फलंदाज माघारी परततोय. बाद होतोय फलंदाज. सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. थ्रो यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि फलंदाज देखील माघारी परतावं लागतंय. आणि हा समांतर झालाय. बोनस स्वरूपाची धाव प्राप्त झाली आहे दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शुभम हा गोलंदाज. एक बोनस स्वरूपाची धाव प्राप्त झाली आहे, परंतु अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आहे. बायच्या स्वरूपात एक चोटी धाव घ्यायचं हे प्रयत्न आपल्याला 2 बॅटरच्या माध्यमातून, परंतु 2 बॅटरचे प्रयत्न कुठेतरी कमी पडले आहे आणि सुंदर थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत बाबू टेमकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या बनल्या आहेत मैदानावरती 10 धावा. पहिलं षटक हे समाप्त झालं आहे. पहिल्या षटकात 9 धावा, 1 विकेट प्राप्त केले प्रत्येक या गोलंदाजानं. प्रत्येक माघारी परतलाय. सलामीला आलेला फलंदाज त्यानंतर मुन्हा देखील माघारी परतलाय. डगावचा शिकार बनलाय. त्यानंतर मैदानावरती न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अमित हा बॅटर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं आणि सलामीला गेलेला फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं गणेश आपल्याला पाहायला मिळेल.
अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल, धावांपासून संघर्ष करणारी गोलंदाजीही करावी लागेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज शुभम याची वर लागला आहे. पहिल्या चेंडूवर बोनस स्वरूपाचे धाव दिले, परंतु रनआउट स्वरूपात फलंदाज देखील माघारी परतलाय. आत्मविश्वास उंचावला असेल गोलंदाजाचा. लेफ्ट हँडर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अमित. यावेळी मात्र एकेरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. एकेरी दुहेरी धाव घ्यायची आहे, धाव फलकाला आकार देखील द्यायचा आहे. हे दोन्ही बॅटर जाणत आहेत मैदानावरती. धाव संख्या 11 धावा आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धाव गती वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिल्या षटकाच्या दरम्यान 9 धावा आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली एक बोनस स्वरूपाची धाव, त्यानंतर एकेरी धाव फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी मात्र चेंडू सोडून दिला जातोय. फलंदाजाला पंच सांगतात हा चेंडू तुला खेळणं योग्य होता, तो त्या चेंडूवर तो मात्र बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र धावा नक्कीच तुला मिळाल्या असतात, हे पंचानं देखील फलंदाजाला सांगितलंय. आणि दुसरा चेंडू हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायला मिळते ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू, मात्र फलंदाजाला कुठेतरी निशब्द करणारे चेंडू हे आपल्याला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. वारंवारचे 2 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे गणले गेलेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा गणेशाचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हा प्रयत्नात राहिला आहे. बाकीचे सोपस्कार पूर्ण केले. यष्टिरेषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर अप्रतिम गोलंदाजी आहे. मात्र पहिला चेंडू सोयर फेकल्यानंतर वापसी करणारी गोलंदाजी, कंजूसी करणारी गोलंदाजी, धावांपासून संघर्ष करायला लावणारी गोलंदाजी हे आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान शुभम हा गोलंदाज. ज्यावेळी मात्र पुन्हा एकदा बोटं फिरवलेत. नक्कीच वारंवार मात्र चला हवा येऊ द्या हे मात्र मैदानावरती चित्र आपल्याला पाहायला मिळते. गणेशच्या माध्यमातून वारंवारचे 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव स्वरूपाचे आपल्याला चेंडू पाहायला मिळत आहेत. अमित याच्या बॅटमधून एकेरी धाववाले स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं गणेश हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याच्या बॅटमधून मात्र धावा आणि संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी शुभमचा विचार केला. पहिला चेंडू स्वर फेकला, त्यानंतर अमितच्या माध्यमातून एकेरी धाव, त्यानंतर मात्र सलामीला गेलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो गणेश 4 चेंडू निर्धाव खेळ आहे. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 12 चेंडूचा खेळ संपला आहे आणि धावा बनल्या आहेत मैदानावरती 2 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. दोन षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा आपल्याला पाहायला मिळते. आई माहुली तहुणे क्रिकेट संघ प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. धावगती वाढवावी लागेल, प्रयत्न करावे लागेल. प्रयत्न हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाचे अप्रतिम गोलंदाजी हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावरती गणेश याचे त्याला हवा येऊ द्या हे मैदानावरती चित्र स्पष्ट झालं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिसरं षटक गोलंदाजी मारवरती गोलंदाज पार्थ आपल्याला पाहायला मिळतो आहे. मित्रांनो, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्यात कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. ती दहशत तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपले नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. हे सांगायचं आहे फलंदाजी करणारा संघ आई माहुली तहुणे क्रिकेट संघाला. कठीण काळ जरी असला तरी संघर्ष हा तुम्हाला करावा लागेल मैदानावरती. आणि संघर्षातनं जो संघर्ष करतो त्याला नक्कीच मार्ग सापडतो. मैदानावरती अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावांसाठी संघर्ष करायला लावणारी गोलंदाजी आहे हे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मारवते. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान पार्थ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेनं चेंडूचं मार्गक्रमण झालंय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. परतीची फेकी गोलंदाजाकडे केली गेली. तत्पूर्वी मात्र 21 धावेवर मात्र समाधान मानावं लागते 2 बॅटरच्या माध्यमातून.
धावगती थांबवली आहे मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक भेदक मारा हा आपल्याला पाहायला मिळते. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या माध्यमातून नाणेफेक हरल्यानंतर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी जबाबदारी आणि ती गोलंदाजी जबाबदारी सुंदररित्या पार पाडताना पाहायला मिळते आहेत गोलंदाज. यावेळी मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. मिडॉनच्या दिशेनं मात्र जी संधी होते ती संधी देखील वाया घालवली. प्रत्येक हा आपल्याला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला आहे. एक साधा सुपर झेल टिपण्याची संधी प्रत्येक जवळ होते, परंतु ती प्रत्येकने संधी आली होते ती संधी देखील वाया घालवले. एक जीवधान देखील प्राप्त झालं आहे. गणेश हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. सलामीला गेलेला फलंदाज संघर्ष करतोय मैदानावरती. गणेश हा बॅटर आणि त्याला साथ देतोय अमित हा बॅटर. लेफ्ट हँडर राईट हँडर ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आहे. गोलंदाजाचा विचार केला आहे अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावरती मात्र निशब्द करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या मैदानावरती. सुंदर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वारंवारचे मात्र जास्तीत जास्त निर्धाव चेंडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये गणले गेले आहे. धावांसाठी संघर्ष करायला लावणारी गोलंदाजी आहे पहिल्या 2 षटकात. त्यानंतर तिसरं षटक टीममेटिंग जरूर लागले आहे. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज पार्थ याची निवड करणार आहे आणि पार्थने देखील आपल्या षटकात धावा नक्कीच रोखल्या या मैदानावरती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहेत. 2 गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या 15 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. तिथं मात्र कोणताही क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता, त्यामुळे या चेंडूवर मात्र 2 धावा सहजरित्या प्राप्त झाल्या आहेत. मित्र, चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडूचा फायदा उठवायचा आहे क्रिकेटमध्ये, हे जाणत आहेत दोन्ही फलंदाज. अशा प्रकारे 3 षटकं ही समाप्त झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मैदानावरती 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. राजा आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या स्थिरावले. 2 गड्याच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला वहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सोडून दिला जातोय. पंच आमच्याकडे दोन्ही हा समांतर करतायत आणि समांतर बोनस स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती.
शिड्डे संघाचे संघमालक रुपेश परब देखील त्यांचं आगमन होत आहे. रुपेश परब आपल्याला देखील विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. थोडासा मैदानावरती खेळ थांबलाय. पंचाने सोयर चेंडू दिलाय, तो सोयर चेंडू नसेल. यावेळी मात्र डॉट चेंडू असेल. रिव्ह्यू घेतला होता परंतु निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकाच्या दरम्यान चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. धावसंख्या बनल्या आहेत मैदानावरती 17 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. थोडासा अडथळा निर्माण झाला आहे मैदानावरती. थोडासा गोलंदाज पायामध्ये थोडासा क्रॅम आला आहे, त्यामुळे थोडासा खेळ थांबला होता. परंतु पुन्हा एकदा मैदानावरती सामन्याला सुरुवात देखील होईल. धावसंख्या बनवाव्या लागतील कारण प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याची संधी आपण घेतले आईस माऊली तळवणे क्रिकेट संघाकडनं. परंतु तो विचार केला पहिल्या 3 षटकात धावा रोखल्या गेल्या आहेत. पहिल्या 3 षटकात धावा बनल्या गेल्या आहेत, त्या म्हणजे 17 धावा. महत्त्वपूर्ण 2 सफलता प्राप्त झाल्या आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज थोडासा पायामध्ये दुखापत क्रॅम आल्यानंतर गोलंदाज बदलीत देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मारवरती गोलंदाज मयूर याची वर्णी लागली आहे. 1 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 5 चेंडू फेकायचे आहेत, त्यामुळे मैदानावरती 5 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतो आहे. मित्रांनो, आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल, कधी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरी विजयी ठरतो. संघर्षातनं मार्ग काढायचा आहे आई माऊली तळवणे क्रिकेट संघाला आणि तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत. परंतु अजूनपर्यंत प्रयत्नाला यश प्राप्त झालं नाही. यश प्राप्त केलं आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाज आहे रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाचे. पहिल्या 3 षटकात धावा रोखल्या आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर पुन्हा एकदा ग्रीन सिग्नल. सामना चालू होण्याचे कोण पंच आमच्या दिशेने करतायत. यावेळी मात्र दुसरा चेंडू मयूरच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर 5 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज मयूर याची निवड करण्यात आली आहे. गोलंदाज राजा थोडासा दुखापत झाला आहे, त्यानंतर 5 चेंडू फेकण्यासाठी मयूर याची वर्णी लागली आहे. पहिल्या चेंडूवर एकरी धाव प्राप्त झाली आहे. चौथ्या षटकाला सुरुवात होत असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या बनल्या आहेत मैदानावरती 18 धावा. 4 षटकांचा सामना, 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न हा नक्कीच करावा लागेल. आणि तो प्रयत्न करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारले आणि मात्र फलंदाजी स्वीकारल्यानंतर कुठेतरी अपयश आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट 2 बॅटरच्या माध्यमातून पहिली धाव वेगानं घेतले आणि दुसरी धाव सहजरित्या मैदानावरती बनवले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 बॅटरच्या माध्यमातून पहिली धाव वेगानं घेतली तर क्षेत्ररक्षकावर दबाव देखील आणू शकतो आणि तो दबाव आणण्याचा प्रयत्न यावेळी मात्र 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली धाव वेगानं घेतली, सहजरित्या धावून पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके जरी येत नसले तरी एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय 2 बॅटरच्या माध्यमातून. 2 गडी स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर कार्य करायचं होतं. गणेश सलामीला गेलेला फलंदाज कुठेतरी शांत आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत या मैदानावरती. यावेळी मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू, लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळी मात्र बॅटची बाहेरील कड स्लिपच्या माध्यमातून एकेरी धावेसाठी चेंडूचं मार्गक्रमण आपल्याला पाहायला मिळतं आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. अप्रतिम गोलंदाजी आहे. अजूनही या इनिंगमध्ये एकही षटकार आणि एकच चौकाराची देखील नोंद झाली नाही आहे. एकेरी दुहेरी धावावर भर देत धावफलकावर धावा लागल्या आहेत मैदानावरती. 22 धावा. इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू, भैरवी घालणारा शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे मयूरनं देखील अप्रतिम गोलंदाजी केली आहे. मयूरकडे जबाबदारी दिली होती आणि शेवटच्या चेंडूवर एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. मिडऑफच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येककडनं एकच धाव आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर फेक आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाजच्या दिशेनं. अशा प्रकारे पूर्ण 4 षटकांचा खेळ आज समाप्त झाला आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 23 धावा बनल्या आहेत मैदानावरती. 24 धावांचा पाठलाग करावा लागेल, तो म्हणजे रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ. प्रथमतः नाणेफेक हरल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना अप्रतिम गोलंदाजी, धावांसाठी संघर्ष करायला लावणारी गोलंदाजी. या इनिंगमध्ये एकही षटकार एकही चौकाराचा समावेश न होता प्रथमतः फलंदाजी करत असताना निर्धारित 4 षटकं म्हणजे 24 चेंडू
तब्बल 23 धावा जमवल्या गेल्या आहेत आणि आता मात्र बॉल टू रन म्हणजे 24 चेंडू आणि 24 धावा हे कशा प्रकारे बनवल्या जातील ते म्हणजे रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ धावांचा कशा प्रकारे पाठलाग करेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल नक्कीच केला जाईल. आमचे मुख्य समालोचक सुमित काळशेकर. माझी बांगडी 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 मुकाबले में हार चुकी थी टीमें, लेकिन इस मुकाबले में ये नॉकआउट का दौर दोनों टीमों के लिए ये महत्वपूर्ण मुकाबला. पहले इनिंग में बनाए 23 रन. टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का फैसला आई माउली तलवणे क्रिकेट टीम की ओर से और 4 ओवर में बनाए 23 रन. 24 रन का टारगेट इस मुकाबले में रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम के सामने. दोपहर का सत्र आज का तीसरा दिन इस प्रतियोगिता का श्री सिद्धेश्वर पुरीदेवी चैंपियन ट्रॉफी 2025 की एक बेहतरीन प्रतियोगिता और आज के तीसरे दिन का ये चौथा मुकाबला जो कि ग्रुप ई में से पूरे प्रतियोगिता में 24 टीमें जो कि शामिल होते हुए पिछले 2 दिनों में अगर देखा जाए तो 8 टीमें आखिरी दिन के लिए जो कि आगे बढ़ते हुए और आज के दिन में भी 4 टीमें आगे बढ़ेगी आखिरी दिन के लिए. दोपहर के सत्र का ग्रुप जो कि अनवी स्पोर्ट, सात्रे मातोड़, मंगलमूर्ति मड़गांव, स्वामी समर्थ वॉरियर्स, आरवली, ये 4 टीमें दोपहर के सत्र में चौबीस गेंदे और 24 रन इक्वेशन इस मुकाबले का. कम टारगेट का ये टोटल प्रतीक स्ट्राइक के ऊपर, प्रतीक गवंडे 9 स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज. गणेश सोडनकर गेंदबाजी के लिए, युवराज 9 स्ट्राइक के ऊपर. 24 गेंदे और 24 रन इक्वेशन. पहले गेंद इस दूसरे पारी की. फुल टॉस गेंद आड़े बल्ले के सहारे ऑन साइड पर खेला, वाड़ी स्लॉन्ग ऑन पर मौजूद थे प्रतीक. जब तक इस गेंद को रोक पाते आसानी के साथ सिंगल रन मुकम्मल करते हुए दोनों ही बल्लेबाज सिंगल के साथ अकाउंट ओपन किया खुद का और उसी के साथ टीम का भी स्कोरबोर्ड के ऊपर. युवराज और प्रतीक गवंडे ये जोड़ी ओपनिंग बैटर्स मैदान के भीतर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम की ओर से. फुल टॉस गेंद स्लॉक करना चाहते थे, धीमी गति की गेंद फिंगर रोल किए थे. बड़े शॉट के प्रयास में बल्लेबाज युवराज पहली गेंद का सामना करते हुए, लेकिन गेंद पैड के ऊपर टकराई. रन लेने की गुंजाइश जो कि खत्म होते हुए डॉट गेंद के साथ टीम का स्कोर 1 रन स्कोरबोर्ड के ऊपर. 24 रन का पीछा. टेनिस क्रिकेट में अगर देखा जाए तो लो स्कोरिंग के मुकाबले हर वक्त काफी रोमांच भरे रहते, लेकिन उसके लिए विकेट आपको जल्द से जल्द में चटकानी होगी. अरे बल्ले के साथ फिर एक बार वही प्रयास, बड़े शॉट के लिए बल्ले का भीतरी हिस्सा लगा, गेंद निकले शॉर्ट 5 लेग पर जहां पर डिक्लेयर जोन यानी कि 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर और इस 1 रन के साथ टीम का स्कोर 2 रन स्कोरबोर्ड के ऊपर. 24 रन का पीछा. पहले पारे में बेहतरीन गेंदबाजी
रूही स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम की ओर से हर एक गेंदबाज के द्वारा प्रतीक, शुभम, पार्थ और मयूर के द्वारा बेहतरीन गेंदबाजी। 4 ओवर में सिर्फ 23 रन खर्च किए, 24 रन का टारगेट इस मुकाबले में, और उस टारगेट का पीछा शुरुआती की कुछ गेंदों के ऊपर संयम, सेंसिबल क्रिकेट, कदमों का इस्तेमाल, बैक टू द बॉलर, काफी तेज तरारे शॉट, गेंदबाज के हाथों पर गेंद जाकर काफी तेजी के साथ टकराते हुए, और वो दर्द गेंदबाज को लगता हुआ काफी तेज तरारे शॉट था, जड़ में गेंद डाली थी। बड़े शॉट के प्रयास में बल्लेबाज प्रतीक गवंडे और सीधा अगर देखा जाए तो बैक टू द बॉलर इस गेंद को खेला था। काफी तेज तरार थ्रो, तेज तरार ये शॉट था। काफी दिक्कत में गेंदबाज जो कि गणेश सोडनकर। स्ट्राइक के ऊपर प्रतीक, इस बार अच्छी गेंद जड़ में डाली, काफी तेज तरह ये गेंद डॉट निकलते हुए, अच्छी गेंदबाजी। गणेश सोडनकर पहला ओवर पावर प्ले का ओवर 24 रन को जो कि बचाने की कोशिश, अच्छी गेंदबाजी लाइन और लेन के ऊपर। काफी गेंदें अगर देखी जाए तो जड़ में डालते हुए गेंदबाज गणेश सोडनकर। पहला ओवर जारी, राइट आर्म राउंड द विकेट, इस बार खोद कर निकला, हेलीकॉप्टर शॉट, गेंद लैंड करते हुए सीधी डीप काउ कॉर्नर के ऊपर से 6 रन के लिए। कमाल का ये शॉट। आखिरी गेंद पर करारा छक्का, बल्लेबाज प्रतीक गवंडे के बल्ले से और 6 रन के साथ टीम का स्कोर बिना कोई विकेट गवाए 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 24 रन का पीछा, जीतने के लिए 16 रनों की जरूरत इस मुकाबले में। आने वाले 18 गेंदे 16 रन इक्वेशन इस मुकाबले का, नॉकआउट का ये मुकाबला, क्योंकि दोनों ही टीमें अगर देखी जाए तो पहले मुकाबले में हार चुकी है। इस मुकाबले में जीतने वाली टीम अगले मुकाबले में खेलेंगी सिद्धेश्वर दाड़कर उभादाना क्रिकेट टीम के सामने, और हाले वाले क्रिकेट टीम को निश्चित तौर से ये सफर इस प्रतियोगिता का यही खत्म करना होगा, यही रुकवाना होगा इस मुकाबले में। 16 रनों की अभी भी जरूरत इस मुकाबले में। 18 गेंदों का खेल जो कि बचता हुआ इस मुकाबले का। गेंदबाजी में बदलाव, दूसरा ओवर लेकर टीम की ओर से अनिकेत की पहले गेंद आगे डाली थी, हल्के ऐसे इस गेंद को खेला पॉइंट पर, जब तक फील्डर फील्ड करते 1 रन आसानी के साथ खेलते हुए रन की कोशिश जो कि सफल हुई, और इस 1 रन के साथ 9 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 9 रन बिना कोई विकेट गवाए। एक बड़ा शॉट जो कि प्रतीक के बल्ले से गणेश के खिलाफ आखिरी गेंद पर वो एक करारा छक्का। इस बार अच्छी गेंद, फिर एक बार जड़ में डाली, खोद कर निकला अलोंग द कारपेट, वाइड स्लॉन्ग ऑन पर खेलते हुए, जब तक रंजन फील्ड करते सिर्फ 1 रन इस गेंद के ऊपर। आई माउली तवड़े क्रिकेट टीम, तवड़े द्वारा अगर देखा जाए तो तवड़े की ओर से भी एक बड़ी प्रतियोगिता पंचायत लेवल की, जो कि पिछले साल में थंडर ट्रॉफी, वो भी एक बड़ी प्रतियोगिता सिंधुदुर्ग जिले की। इस बार शॉट ये गेंद थी, हल्के हाथ से ऑन साइड पर इस गेंद को खेला मिड विकेट के रीजन में, जब तक फील्ड करते आसानी के साथ युवराज के बल्ले से ये 1 रन मुकम्मल होता है। 1 रन के साथ टीम का स्कोर डबल फिगर यानी कि 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 24 रन का पीछा और आसानी के साथ सिंगल डबल रन बटोरते हुए दोनों बल्लेबाज। 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर। खराब ये गेंद, फुल टॉस ये गेंद, काफी ऊंची ये गेंद थी, उसके कारण स्पेलिंग अंपायर के द्वारा जो कि नो का इशारा आता हुआ बीमार ये गेंद, गेंदबाज अनिकेत की अतिरिक्त रन खर्च करते हुए एक खराब ये गेंद, और 2 रन इस गेंद के ऊपर। फ्री हिट की गेंद ये रहेगी स्ट्राइक के ऊपर। युवराज इस बार फुल टॉस गेंद, बड़ा शॉट मिड विकेट पर खेला, गेंद निकली सीधी कमेंट्री बॉक्स की तरफ 6 रन के लिए। फ्री हिट की गेंद पर यह करारा छक्का बल्लेबाज युवराज के बल्ले से निकलता हुआ 6 रन के साथ टीम का स्कोर
19 रन बिना कोई विकेट गंवाए। इस मुकाबले में रूही स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम को बड़ा शॉट का फिर एक बार प्रयास, गेंद निकली फाइन लेग के रीजन में, जब तक विकेट कीपर पहुंच पाते एक रन आसानी के साथ, क्योंकि डिक्लेयर जोन में गेंद निकलते हुए सिंगल के साथ टीम का स्कोर 20 रन, जीतने का फासला सिर्फ 4 रनों का इस मुकाबले में। दूसरा ही ओवर जारी, 24 रन का पीछा, लो गेंद इस ओवर में, फ्री हिट की गेंद पर एक बड़ा शॉट और यह मुकाबला आसान बनाए युवराज और बल्लेबाज प्रतीक गवंडे ने वेंगुर्ला क्रिकेट टीम के लिए। इसके बाद का मुकाबला सिद्धेश्वर दाड़कर उभादंडा बना। इस मुकाबले में जीतने वाली टीम फिर एक बार डिक्लेयर जोन में गेंद ना निकलते हुए 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर। खेल खत्म होता हुआ 2 ओवर का और उस 2 ओवर के बाद टीम का स्कोर 21 रन, 21 रन, जीतने के लिए सिर्फ अब 3 रनों की जरूरत। आने वाले आखिर की 12 गेंदें। का बेहतरीन इस्तेमाल और इस 6 रन के साथ एमएस धोनी स्टाइल के साथ इस मुकाबले को खत्म करते हुए बल्लेबाज प्रतीक और इस मुकाबले में पहली जीत हासिल करते हुए रूही स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम। इसके बाद का मुकाबला रूही स्पोर्ट वेंगुर्ला बनाम सिद्धेश्वर दाड़कर उभादंडा। इन टीमों के बीच में दोनों टीम के कप्तान अब टॉस के लिए जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स के सामने आ जाए और इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के दावेदार कौन रहेंगे इसकी तरफ हम जाते हैं। लेकिन इसके बाद का यह खड़ा मुकाबला रहेगा सिद्धेश्वर दाड़कर उभादंडा।